आपण जाणून घेऊ की या 7 पावलांचा आपल्या आयुष्यासाठी काय अर्थ आहे. पहिलं पाऊल म्हणजे सती, स्मृती म्हणजे जाणीव. आपण जे काही करतोय ते पूर्ण शुद्धीवर राहून करणे, वर्तमानात जगणे म्हणजे पहिले पाऊल. दुसरे पाऊल म्हणजे धम्मविचय म्हणजे सत्याचा शोध म्हणजेच विवेक. काय योग्य आणि काय अयोग्य याचे विश्लेषण करण्याची क्षमता आपल्यात असायला हवी. तिसरे पाऊल म्हणजेच वीर्य म्हणजेच प्रयत्न. तिसरे पाऊल म्हणजे प्रयत्न, सतत प्रयत्न करणे. अर्धवट कुठलंही काम सोडणं हे बुद्धांना मान्य नव्हतं. ध्येय गाठण्यासाठी लागणारी प्रचंड मानसिक ऊर्जा म्हणजेच हे तिसरे पाऊल. चौथे पाऊल म्हणजे पीती म्हणजेच प्रीती, आनंद, उत्साह. काम करताना ते ओझे न वाटता त्यात आत्मिक आनंद मिळवणे महत्वाचे आहे. पाचवे पाऊल प्रसिद्धी म्हणजेच प्रशांती. शरीर आणि मन शिथिल ठेवून तणाव मुक्त जगण्याची कला म्हणजेच हे पाऊल. सहावे पाऊल समाधी, एकाग्रता. आपल्या लक्ष्यावर, आपल्या ध्येयावर मन एकाग्र करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे. सातवे पाऊल म्हणजे उपेक्षा, तटस्थता म्हणजे आपला समतोल. सुख असो वा दुःख, यश असो वा अपयश, दोन्ही स्थितीत मनाचा समतोल ढळून न देणे. जेव्हा आपण आपल्या आयुष्यात ही 7 पावले टाकायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याही पावलांखाली आनंदाची कमळे फुलू लागतात, उमलू लागतात. हा चमत्कार बाहेर नाही तर तो आपल्या आत घडवायचा आहे. तर मित्रांनो, बुद्धाची ही 7 पावले केवळ ऐतिहासिक कथा नसून ती आपल्या प्रगतीची ब्लूप्रिंट आहे. आजपासून तुम्ही तुमच्या आयुष्यात यातील कोणतं पाऊल आधी उचलणार आहात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लक्षात ठेवा, बुद्धत्व हे बाहेर शोधण्यापेक्षा ते स्वतःमध्ये जागृत करणे जास्त महत्वाचे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय. जय हिंद.